नाशिकमध्ये घडलेल्या 2 घटनांनी महाराष्ट्र हादरलाय। जेल रोड परिसरात एका सोसायटीची लिफ्ट कोसळल्यानं एका महिलेसह 3 लहानगे गंभीर जखमी झालेत, तर दुसऱ्या एका घटनेत सोसायटीचं गेट अंगावर कोसळल्यानं 13 महिन्यांच्या लहानगीचा मृत्यू झालाय। सोसायटी सदस्य, बिल्डर या सगळ्यांच्या निष्काळजीपणामुळे लहानगे होरपळले गेलेत। नाशिकच्या 2 घटनांनी महाराष्ट्र हळहळला। लोखंडी गेट अंगावर कोसळलं, 13 महिन्यांच्या लहानगीचा मृत्यू। लिफ्ट कोसळली, एका महिलेसह 3 लहानगे जखमी। या घटनांना जबाबदार कोण? सोसायटी, बिल्डर की दुर्लक्ष? 13 महिन्यांच्या आराध्याचा हा गोंडस फोटो। मात्र आराध्या आता या जगात नाही। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात ध्रुवनगरमध्ये महालक्ष्मी लोटस अपार्टमेंटमध्ये आराध्या तिच्या पालकांसोबत राहत होती। आईसोबत कचरा टाकण्यासाठी आराध्या इमारतीच्या बाहेर गेली होती। येताना अपघात घडला। सोसायटीचं लोखंडी गेट तिच्या अंगावर कोसळलं। गेट खाली सापडलेल्या 13 महिन्यांच्या चिमुकलीचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय। आराध्याच्या अशा मृत्यूमुळे तिचे वडील दीपक मामूलकर आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या दुर्घटनेला जबाबदार तरी कुणाला धरायचं असा प्रश्न त्यांना पडलाय। दुर्दैव इथेच संपलेलं नाही। नाशिकच्या जेल रोड परिसरातील पारा अव्हेन्यू सोसायटीत दुसरी एक अशीच घटना घडली आहे। सोसायटीच्या 3ऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली आणि लिफ्टमध्ये असलेल्या एका महिलेसह 3 चिमुकले गंभीर जखमी झालेत। या अपघातात जखमी झालेली महिला 3 महिन्यांची बाळंतीण आहे। तिच्यासह 3 चिमुरड्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या महिलेच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाल्यानं शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊन ठेपली आहे। केवळ बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा घोळ झालेला आहे। त्याने अजिबात लिफ्ट चांगली दिली नाही, तर सतत त्या लिफ्टचे प्रॉब्लेम यायचे, सतत मध्येच बंद पडायची। लहान पोरं येतात जातात सेपरेट, त्यांचा किती वेळेस जीव धोक्यात आलेला आहे लिफ्टमध्ये। आणि काल शेवटची घटना म्हणजे 3ऱ्या मजल्यावरून माझी वल्ली बाळंतीण 3 महिन्याची 3 लेकरं घेऊन दान दिवशी ती लिफ्ट खाली आली। आज जर तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं, मी काय केलं असतं? गेल्या 2 महिन्यांपासून या इमारतीच्या लिफ्टमध्ये बिघाड होता। बिल्डर आणि लिफ्ट कंपनीनं तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता करण्यात येतोय। माझी पत्नी ही माझी लहान मुलगी वरती घरात रडत होती, त्याच्यामुळं माझा लहान मुलगा तिला सांगायला आला। माझी पत्नी गौरी मकवान, मुलगा 4 वर्षाचा आहे हर्षित मकवान, आणि 2 माझ्या पुतण्या होत्या, एक 5 वर्षाची आणि एक 10 वर्षाची। हे 4 जण ग्राउंड फ्लोरवरून 4थ्या मजल्यावर लिफ्टने जात होते। तर लिफ्टने जात असताना 4थ्या मजल्यापर्यंत लिफ्ट गेली ती। तिथून त्या लिफ्टची जी केबल तुटली, जी मेन रोप आती खालीवर जाते, ती तुटून 4थ्या मजल्यावरनं क्षणार्धात एका सेकंदात ती लिफ्ट डायरेक्ट क्रॅश झाली जमिनीवर। या दोन्ही घटना सोसायटी परिसरात घडलेल्या आहेत। सोसायटीच्या लिफ्टची किंवा लोखंडी गेटच्या देखभालीची जबाबदारी ही सोसायटी सदस्यांची आहे। याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवरही या प्रकरणात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। बिल्डिंगच्या अनुषंगाने ज्या 4थ्या माळ्यावर ते रहिवासी राहत होते आणि त्यांच्या कार्यक्रमात संपल्यानंतर ते गेस्टला खाली सोडण्यात गेले होते, खाली सोडायला गेले होते। ती महिला आणि तिच्यासोबत असलेले 3 लहान मुलं असे लिफ्टमधून वर येत असताना 3ऱ्या माळ्यापर्यंत आल्यावर लिफ्ट खाली कोसळलेली आहे। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनला BNS 110, 125B, 289, 3-5 पावणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुन्हा आपण बिल्डर जे आहे किसन चंद्रकांत पोकार आणि लिफ्टचा मेंटेनन्स आणि लिफ्टचा जो ओनर आहे शुभम दुधाडे यांच्यावर दाखल केलेला आहे। शहरांमध्ये सोसायट्यांत टुमदार घरात राहण्याला सध्या सगळेच जण प्राधान्य देत आहेत। मात्र सोसायटीत सार्वजनिक असलेल्या लिफ्ट, गेट सारख्या बाबींकडे लक्ष देण्याची किती गरज आहे हे या दोन्ही घटनांनी स्पष्ट झालंय। आता या दोन्ही घटनांना जबाबदार कोण? सोसायटी सदस्य, बिल्डर की झालेलं दुर्लक्ष यावर उहापोह होत राहील। मात्र या सगळ्यात एका निष्पाप चिमुरडीचा बळी गेलाय, तर 3 चिमुरडे नाहक रुग्णालयात पोहोचलेत। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।